नमस्कार. MIT रोडला आता मी आहे आणि इथे भरपूर अनधिकृत स्टॉल आहेत. त्याच्यातला एक स्टॉल आता फ्रूट ज्यूस बार असा एक स्टॉल आहे. चौकशी केली असता कळलं की ते सकृतदर्शनी कलकत्त्यावरून आलेले आहेत. त्यांचं आधार कार्ड ट्रेस होत नाही. कदाचित ते फेक असू शकतं. वॉर्ड ऑफिसर नायकल साहेब माझ्याबरोबर आहेत. आता इथे आम्ही कारवाई करतोय. नायकल साहेबांचे आणि पोलीस दलाचे आभार. देशपांडे साहेब सुद्धा इथे येऊन गेले आणि त्यांनी जी सकृतदर्शनी बांगलादेशी आहेत अशी शंका आम्हाला आहे, त्यामुळे ते त्यांना व्हेरिफिकेशनसाठी घेऊन गेले. माझं आवाहन आहे सगळ्या नागरिकांना, जिथे जिथे अशा गोष्टी दिसतील की ज्या स्टॉल्स अनधिकृत तर आहेच आहेत, पण बाहेरून सुद्धा आलेत असं दिसतंय. रोहिंग्या असतील, बांगलादेशी असतील, तर असं तुम्हाला जर जाणवलं तर आम्हाला नक्की कळवा. आज या स्टॉलला काढण्यामध्ये आम्हाला यश मिळाले. आता कारवाई चालू आहे महानगरपालिकेतर्फे. पोलीस दल सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. परंतु जिथे जिथे कुठे आपल्याला असं दिसेल सतर्क राहूया. कुठेही आपण खरेदी करताना प्रामुख्याने काळजी घेऊया. या लोकांना आपणच पोसत असतो हे लक्षात घेऊया. त्यामुळे ग्राहकांनाच माझी विनंती आहे की आपण ज्या स्टॉलवरनं घेतोय तो स्टॉल अधिकृत आहे का बघायला पाहिजे. तो स्टॉल भारतीय व्यक्तीचा आहे का ते तरी पाहिलं पाहिजे. त्याची शहानिशा करून खरेदी करा, एवढी माझी अगदी कळकळीची विनंती सर्वांना आहे.